बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी प्रदर्शनामध्ये यावेळेस एक नवीन द्राक्षाची जात तुम्हाला पाहायला मिळणार आहे। या जातीची काय नेमकी वैशिष्ट्ये आहेत ते आपण कृषी विज्ञान केंद्राचे विषय तज्ञ संतोष करंजे यांच्याकडून जाणून घेणार आहोत। करंजे सर, काय या द्राक्षाची वैशिष्ट्ये असणार आहेत? विशेष म्हणजे वैशिष्ट्य असं आहे की आपण शेतकऱ्यांना 3 वेगवेगळ्या व्हरायटी दाखवलेल्या आहेत आणि त्या तिन्ही व्हरायटीमध्ये असा आपल्याला दाखवतोय की आपण शेतकऱ्यांनी सिलेक्शन केलेल्या ज्या व्हरायटी आहेत त्याच आहेत। म्हणजे एक आता यावर्षी बुलेट जी शेतकऱ्यांमध्ये पॉप्युलर व्हरायटी ती आहे, त्याच्यानंतर नारायणगाव सिलेक्शन आहे आणि कृष्णा, अशा 3 द्राक्षाचे सिलेक्शन व्हरायटी आपण लावलेले आहेत। आणि विशेष म्हणजे एका वर्षामध्ये म्हणजे ही जी लागण दिसते तुम्हाला मार्च महिन्यामध्ये आपण रोप लावलेलं आहे आणि आत्ता तुम्हाला हे घडामध्ये पण दिसते, त्याच्यामध्ये घड आलेले आहेत। तर हे फक्त 9 महिन्याचं लागवडीपासूनचं आता तुम्हाला दिसतंय, 8.5 ते 9 महिने झालेले आहेत। तर हे घड तुम्ही पाहताय आता लागलेले आहेत। तर हे तुम्हाला एका वर्षामध्ये हार्वेस्टिंगला येणार आहे आणि शेतकऱ्यांना जास्त वाट बघायची गरज राहणार नाही। याच्यामध्ये पूर्णपणे आपण स्टेजिंग मेथड असेल किंवा क्रॉप प्रोटेक्शन कवर आहे, हेलस्टॉर्म कवर आहेत, त्याचं पण प्रात्यक्षिक दाखवणार आहे। आणि ह्याला जो मॅनेजमेंट आहे सगळा AI चा आपण बेस दिलेला आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो प्रोजेक्ट आपला मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी बरोबर जो चालू आहे, त्या दोन्हीच्या एकत्रित प्रयत्नातून आपण द्राक्षाचं AI चं पण तंत्रज्ञान या ठिकाणी दाखवणार आहे। तर AI द्वारे डावणी भुरीचा जो अटॅक आहे तो अटॅक नियंत्रण करण्यासाठी आपल्याला AI च्या बेसवर आपण जे माहिती आहे ते शेतकऱ्यांच्या मोबाईलवर देणार आहे, त्याचे पण आपलं प्रयोग चालू आहेत। तर आत्ता हा जो आपण डेटा संकलन चालू आहे हे याच्यामध्ये चालू आहे। म्हणजे फळबागांसाठी पण AI चा वापर करून आपण प्रात्यक्षिक दाखवलेला आहे। साधारणपणे आपण जर द्राक्ष लागवड केली असती तर नेहमीच्या ज्या आपल्या रूट स्टॉकच्या सगळ्या पद्धती म्हणजे काय बरोबर जम्बो वगैरे, तर त्याला किती वर्षामध्ये किंवा किती कालावधीमध्ये पीक पहिलं येतं पाहायला? जनरली सगळ्या द्राक्षांना 2 वर्षापर्यंत बहार धरला जात नाही। मात्र नवं तंत्रज्ञान वापरून पहिल्याच वर्षात सुद्धा बहार घेता येतो हे कृषी विज्ञान केंद्राच्या या प्रात्यक्षिकात दिसून आलेलं आहे। एरवी पहिल्या वर्षी शक्यतो बहार धरत नाहीत, दुसऱ्या वर्षानंतर बहार धरतात शेतकरी, परंतु असं तंत्रज्ञान वापरलं आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला तर कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त पिकं घेता येऊ शकतात आणि ते देखील प्रभावी उत्पादनाच्या माध्यमातून घेता येऊ शकतात हे दाखवून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्राने करून दाखवलेला आहे, असं विषय तज्ञ संतोष करंजे यांनी सांगितलेलं आहे। सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं शेतकऱ्यांना पाहिलं आहे त्याच्यावरती विश्वास ठेवण्याची जी शेतकऱ्यांची पद्धत आहे ते पाहता द्राक्षामध्ये नवीन तंत्रज्ञान वापरता येऊ शकतं आणि त्यातून आपलं उत्पन्न वाढवून उत्पादन खर्चाचा मेळ साधला जाऊ शकतो, हाच संदेश या निमित्तानं या प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। तुम्ही ज्यावेळी बारामतीच्या या कृषी विज्ञान केंद्रामध्ये याल तेव्हा तुम्ही हा प्रयोग नक्की पाहाल।